शुगर केन असेल तर ड्युटी त्याला कमी लागणार आहे आणि ज्वारी असेल तर ड्युटी जास्ती लागणार. okay. So it depends upon the kind of crop you are growing in your field. Okay, this is the first factor which will affect on duty. Okay, next आहे तुमचं सीझन ऑफ क्रॉप. त्याचा काय इफेक्ट होणार आहे ड्युटीवरती. How season of crop will affect on duty? टेम्परेचर जास्त असल्यामुळे इव्हॅपोरेशन जास्त होणार आहे, त्यामुळे ड्युटी कमी लागणार. व्हेरी गुड. लक्षात आलं का सगळ्यांचं काय सांगितलं ते. ओके, ज्यावेळेस हॉट सीझन म्हणजे तुमचं जे काय समर सीझन असेल त्यामध्ये इव्हॅपोरेशन रेट तुमचा जास्त असणार ड्यू टू वॉट टेम्परेचर इज मोर. ओके, त्याच्यामुळे काय होतं बघा तुमची ड्युटी आहे ती कमी होते. ड्युटी कमी होते, लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. ओके, का ड्युटी कमी होते कोण सांगेल. इव्हॅपोरेशन मुळे किंवा तुमचं टेम्परेचर जास्त असेल त्यावेळेस व्हाय ड्युटी गेट रिड्यूस होतं, काय रिझन असेल. टेम्परेचर जास्त झाल्यामुळे डेल्टा पण जास्त लागतो. डेल्टा जास्त असल्यानंतर ड्युटी कमी असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस लागणाऱ्या पिकाची डेप्थ ऑफ वॉटर आहे ती इन्क्रीज होते. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागतं ऍज कम्पेअर टू द हिवाळ्यात. ऊसाला जर तुम्ही पाणी देत असाल वर्षभर असतं ना पीक 360 दिवसाचं, उन्हाळ्यात जेवढं पाणी त्या पीक ऊसाला लागतं त्याच्यापेक्षा 50% नियर अबाउट कमी पाणी हे हिवाळ्यात लागतं. कशामुळे लागतं तर टेम्परेचर डिफरन्स असतो. थंडीमध्ये टेम्परेचर तुमचं कमी राहतं आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे इव्हॅपोरेशन रेट वाढतो. त्यामुळे लागणारं पाणी आहे ते तुम्हाला जास्त सोडावं लागतं ऍज कम्पेअर टू विंटर सीझन. ओके, सो समर सीझन मध्ये तुम्हाला जास्त पाणी लागतं. ओके, जास्त पाणी लागते म्हणजे काय ड्युटी तुमची काय होते, कमी होते का जास्त होते. कमी होते. कमी होते. हा, हे लक्षात ठेवा. काय बरेच जण वाढते म्हणून सांगतो. सो ड्युटी विल बी रिड्यूस आणि डेल्टा विल बी इन्क्रीज इन समर सीझन आणि विंटर मध्ये व्हाईस वर्सा. ओके, उलट होतं त्याच्यात. हे झालं सीझन ऑफ क्रॉप. नंतर आहे युजफुल रेनफॉल. रेनफॉलचा काय इफेक्ट होतो ड्युटीवरती. कोण सांगते. रेनफॉल जर जास्त असेल तर ड्युटी काय असणार आहे तुमची. ड्युटी पण जास्त असणार आहे. कमी असेल. बघा नीट सांगा, मला कन्फ्युजन अजिबात करायचं नाही. एक म्हणतोय जास्त, एक म्हणतोय कमी. कमी कोण म्हणतोय, का कमी आहे सांगा बरं. कारण डेल्टा जास्त असल्यामुळे जास्त असेल तर पिकाला जास्त पाणी लागणार आहे, म्हणजे डेल्टा जास्त तर ड्युटी कमी. लक्षात ठेवा. ओके, ज्यावेळेस इफ रेनफॉल इज मोर दॅन वॉटर रिक्वायर्ड फॉर इरिगेशन, ज्यावेळेस इरिगेशनला जेवढं पाणी तुमचं लागणार आहे त्याच्यापेक्षा जर पाऊस जास्त असेल, पावसाचं पाणी, त्यावेळेस तुमची काय ड्युटी ऑटोमॅटिकली काय असणार आहे. कमी. हा, आणि तुमचा डेल्टा तो जास्त असतो त्यावेळेस. त्यामुळं लक्षात ठेवायचं हे काय. ओके, ज्यावेळेस पाऊस जास्त असेल त्यावेळेस ड्युटी कमी आणि पाऊस कमी असेल त्यावेळेस ड्युटी जास्त. ओके, सो नेक्स्ट आहे टाईप ऑफ सॉइल. आता सॉइलचा काय इफेक्ट होऊ शकतो ड्युटीवरती. सॉइल जर परवियस असेल तर ड्युटी जास्त आणि इम्परवियस असेल तर ड्युटी कमी. बरोबर आहे का. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये ड्युटी जास्त असेल का कमी असेल सांगा. ब्लॅक कॉटन सॉइल आहे तुमची, ड्युटी जास्त असणार. का जास्त असेल. कारण ब्लॅक कॉटन सॉइल जास्ती पाणी ऑब्झर्व करून घेतं. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ सॉइल. कुठल्या टाईपचे सॉइल आहे त्याच्यावरती तुमची ड्युटी डिपेंड असते. ओके, ब्लॅक कॉटनला तुमची ड्युटी जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू अदर सॉइल्स. ओके, नेक्स्ट आहे तुमचं मेथड ऑफ इरिगेशन. त्याचा काय इफेक्ट होणार आहे ड्युटीवरती. मेथड ऑफ इरिगेशन आपण शिकलोय पहिल्या चॅप्टर मध्ये.
कोण सांगेल? मेथड ऑफ इरिगेशन जर प्रॉपर नसेल तर ड्युटी लेस असेल का जास्त असेल? मेथड ऑफ इरिगेशन फ्री फ्लडिंग आहे समजा. फ्री फ्लडिंग दिस मेथड ऑफ इरिगेशन फ्री फ्लडिंग आहे. त्याच्यामध्ये तुमचा आता ड्युटी जास्त असेल का कमी असेल? फ्लो इरिगेशन मध्ये ड्युटी कमी असेल आणि लिफ्ट इरिगेशन मध्ये ड्युटी जास्त असेल. त्याच्यामध्ये असेल जास्त. फ्लो इरिगेशन मध्ये कमी हम्म. आणि लिफ्ट इरिगेशन मध्ये जास्त. का असेल जास्त लिफ्ट मध्ये? फ्लो इरिगेशन मध्ये लॉसेस होतात, इनफिल्ट्रेशन आणि ऍब्सॉर्प्शन होतं, त्यामुळं डेल्टा कमी असतो. डेल्टा कमी असेल तर ड्युटी जास्त. फ्री फ्लडिंग म्हणजे कळलं का तुम्हाला काय असतं? फ्री फ्लडिंग म्हणजे काय? व्हॉट इज फ्री फ्लडिंग? पाऊस पडलाय, पावसाचं डायरेक्ट पाणी तुमच्या शेतात येते. ओके, दॅट इज फ्री फ्लडिंग. त्याच्यामध्ये ड्युटी कमी असेल का जास्त असेल? कमी असेल. हम्म? कमी असेल. नीट विचार करून सांगा. फ्री फ्लडिंग मध्ये पाणी जास्त साठणार आहे, बरोबर आहे का पिकामध्ये? डेप्थ ऑफ वॉटर तुमची ऑलरेडी जास्त झालेली आहे, तर ड्युटी काय असेल तिथं? कमीच असेल. सो ड्युटी विल बी लेस इन केस ऑफ ए फ्री फ्लडिंग. आणि त्या ठिकाणी जर स्प्रिंकलर इरिगेशन असेल किंवा ड्रीप असेल, ओके, जास्त ड्युटी. त्यावेळेस ड्युटी कमी असेल का जास्त असेल? जास्त असेल. ड्युटी विल बी मोर. लक्षात ठेवा, ज्यावेळेस डेप्थ ऑफ वॉटर कमी असेल त्यावेळेस ड्युटी जास्त असते. ओके, सो यू हॅव टू रिमेंबर दिस मेथड ऑफ इरिगेशन. नंतर कॅनल कंडिशन्स. कॅनल कंडिशन्स काय असणार आता बघा. कॅनल जर प्रॉपरली मेंटेन केला असेल, तुम्ही प्रॉपर मेंटेनन्स असेल, ओके, तर काय असणार आहे ड्युटी तुमची? कमी. का कमी असणार आहे? लॉसेस जास्त होणार नाहीत म्हणून डेप्थ ऑफ वॉटर जास्त असेल म्हणून ड्युटी. मोड ऑफ असेसमेंट. ओके, प्लेस ऑफ मेजरमेंट आणि मोड ऑफ असेसमेंट याच्यामध्ये काय? प्लेस ऑफ मेजरमेंट म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत पुढे येते आपल्याला. प्लेस ऑफ मेजरमेंट मध्ये तुम्ही किती कॅनल मधून पाणी सप्लाय करताय, ते कसं मोजणार तुम्ही? त्याचे मेथड्स वेगवेगळे आहेत, ते आपण शिकणार आहोत पुढे. त्याचा काय इफेक्ट होणार आहे ड्युटीवरती ते आपण बघूया नेक्स्ट पॉईंट मध्ये. असेसमेंट ऑफ इरिगेशन वॉटर, त्यामुळे डिटेल्स मध्ये बघूया. प्लेस ऑफ मेजरमेंट आणि लास्ट आहे तो मोड ऑफ असेसमेंट. ओके, ते पण नेक्स्ट पॉईंट मध्ये ते कव्हर करायला जातात. ओके, हे लास्टचे 2 पॉईंट आहेत ते अजून ते पुढे होणार आहेत, त्या डिटेल्स मध्ये बघूया. सो दीज आर द सम फॅक्टर्स विच विल अफेक्ट ऑन ड्युटी. ओके, नेक्स्ट आता आपण जे काही रिलेशन फाइंड केलं ड्युटी, डेल्टा आणि बेस पिरियड, याच्यावरती काही न्यूमेरिकल्स असतात. ओके, ते थोडेफार न्यूमेरिकल बघूयात आणि याच्यावरती 1, 2, 3 प्रॅक्टिकल आहेत आपले, ते पण याच्यात आता कव्हर करूयात. ओके, पहिला प्रॉब्लेम आहे. ओके, नोट डाऊन दिस प्रॉब्लेम. नोटबुक घ्या सगळे.
प्रॉब्लेम काय दिलाय बघा तुम्हाला. इफ द राईस रिक्वायर्स अबाउट 10 सेंटीमीटर डेप्थ. आता 10 सेंटीमीटर डेप्थ मीन्स व्हॉट काय दिले तुम्हाला इथं. डेल्टा. डेल्टा दिलाय. ओके ऍट एन इंटरवल ऑफ 10 डेज. ओके 10 दिवसाच्या इंटरवल मध्ये हे 10 सेंटीमीटर डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर असते राईस साठी. ओके अँड बेस्ट पिरियड दिले त्याला म्हणजे बी फॉर राईस इज 120 डेज. फाइंड आउट द डेल्टा फॉर राईस. काय दिले बघा सुरुवातीला आपल्याला. डेल्टा दिलाय तुम्हाला 10 सेंटीमीटर आणि कधी दिलाय तो ऍट अ इंटरवल ऑफ 10 डेज म्हणजे 10 दिवसातून एकदा तुम्हाला ते पाणी द्यायचं आहे. बरोबर आहे का. आणि बेस पिरियड त्याचा किती आहे 120 दिवसाचा आहे. सो फाइंड आउट द डेल्टा फॉर राईस. कसं कॅल्क्युलेट करणार. प्रॉब्लेम त्यासाठी नीट वाचायचा. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी 10 सेंटीमीटर डेप्थ ऑफ वॉटर आहे राईसची आणि त्याला 10 इंटरवल किती दिलाय 10 दिवसात दिलाय म्हणजे 120 दिवस त्याचा बेस पिरियड आहे आणि 10 दिवसातून एकदा आपण पाणी देतोय. ओके म्हणजे मी पाणी किती वेळा देणार आहे त्या राईसला. किती वेळा माझा टर्न होईल पाण्याचा. 12. हा? किती टर्न असतील पाण्याचे. 12. वेल टाइम. 12 वेळा. सो 12 वेळा मला पाणी द्यावं लागेल त्या पिकाला. टोटल डेप्थ ऑफ वॉटर कशी कॅल्क्युलेट करणार मी. एका टायमिंगला मी 10 सेंटीमीटर घेतोय. 12 वेळा मला पाणी द्यावं लागतंय. ओके 120 दिवसामध्ये. सो टोटल डेप्थ कशी काढणार मी. कशी काढायची. मल्टिप्लिकेशन करायचं. सो 12 वेळा मला पाणी द्यायचंय आणि प्रत्येक वेळेस मला 10 सेंटीमीटर डेप्थ मेंटेन ठेवायची आहे. सो टोटल वॉटर मला डेप्थ ऑफ वॉटर किती लागणार आहे बघा त्या पर्टिक्युलर क्रॉप साठी. 12 वेळा पाणी द्यायचंय. 12 गुणिले प्रत्येक वेळेस 10 सेंटीमीटर लागणार आहे म्हणजे 12 गुणिले 10. 120 सेंटीमीटर मला पाणी द्यावं लागेल त्या राईस साठी. ओके सो दिस इज वॉट हाऊ टू कॅल्क्युलेट डेल्टा फॉर पर्टिक्युलर क्रॉप. हे लक्षात येते बघा सगळ्यांच्या. असं कॅल्क्युलेट करायचं डेल्टा. प्रॉब्लेम लक्षात आला का सगळ्यांच्या. तुम्हाला डाऊट आहे का बघा याच्यामध्ये. नोट डाऊन करा हा प्रॉब्लेम सगळेजण.
ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा का? झालं का लिहून सगळ्यांचं बघा? लिहून झालं का सगळ्यांचं? Yes, sir. Then write down second problem. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा, कॅल्क्युलेट द डेल्टा फॉर खरीप ज्वार. खरीप ज्वार म्हणजे काय, ज्वारी ही खरीप सीझन मध्ये घेतली जाते, म्हणून खरीप ज्वार हॅव्हिंग ड्युटी ॲज 2500 हेक्टर पर क्युबिक. डेल्टा कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला दिले काय, कॅपिटल डी दिले, किती दिलाय, 2500 हेक्टर पर क्युबिक. ओके, इक्वेशन कुठलं वापरायचं तुम्ही, आपण ते डिराइव्ह केलं होतं इक्वेशन. काय तो इक्वेशन, डेल्टा इज इक्वल टू 8.64 बी डिवाइडेड बाय डी. आता आपल्याला याच्यामध्ये ड्युटी दिलेली आहे आणि बेस पिरियड दिला नाही, पण बेस पिरियडचं तुम्हाला काय ते सीझन दिलेलं आहे, खरीप. और खरीप सीझन किती असतो बेस पिरियड? 123 days. So you have to take capital B as a 123 days. लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांना. ते तक्ता मी सांगितलं त्यासाठी पाठ करा तो तक्ता. So for खरीप सीझन base period will be 123 days. त्यांनी प्रॉब्लेम मध्ये जर मेन्शन केलं असेल 120 दिवस किंवा काय असेल 121, तर तो काय असा घ्यायचा. ते दिला नसेल, नुसतं खरीप म्हणणं असेल तर यू कॅन टेक 123 days. ओके, सो पुट दिस व्हॅल्यूज. बी ची व्हॅल्यू तुम्हाला किती आली आता, 123, आणि डी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 2500 हेक्टर पर क्युबिक. ओके, सो पुट दिस व्हॅल्यूज, बी आणि डी ची व्हॅल्यू पुट करा, यू विल गेट डेल्टा. डेल्टा हा तुम्हाला मीटर मध्ये भेटेल. ते ह्या सेन्सर ठेवलं तरी चालेल, यू कॅन कन्वर्ट इट इनटू सेंटीमीटर. डेल्टाची एवढी व्हॅल्यू ती बघा, 0.4251 मीटर, और कन्वर्ट इनटू सेंटीमीटर, दॅट इज 42.5 सेंटीमीटर. प्रॉब्लेम.
वर next problem. Problem लिहून घ्या. प्रॉब्लेममध्ये काय दिले बघा तुम्हाला पहिल्यांदा. An irrigation canal has a gross command area दिले तुम्हाला. Gross command area already I have discussed. Okay, so gross command area दिले 80,000 hectares. Out of which, okay, the gross command area च्या मध्ये 85% is cultivable area. 80,000 हेक्टर मध्ये 85% म्हणजे 80,000च्या 85% जमीन ही फक्त कल्टिवेबल आहे, म्हणजे त्या ठिकाणी मी पीक घेऊ शकतो. सो इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन फॉर खरीप सीझन, त्याच्यामध्ये बघा इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन मी तुम्हाला डिस्कस केले ऑलरेडी. सो इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन फॉर खरीप सीझन इज 30%. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, खरीप सीझन मध्ये जी काही जी 85% येईल 80 हेक्टरच्या, त्याच्यात 30% जमीन जी आहे ती मी खरीप सीझन साठी वापरू शकतो. ओके, आणि राहिलेली 60%, काय म्हटलेलं बघा, फॉर रब्बी सीझन 60%. ओके, जी काही 85% येणार आहे 80,000 हेक्टरच्या, त्या 60% आहे ती मी काय करणार आहे, रब्बी साठी वापरणार आहे, रब्बी सीझन. ओके, त्यांनी फाइंड काय करायला सांगितलंय, फाइंड द डिस्चार्ज रिक्वायर्ड ऍट द हेड ऑफ द कॅनल इफ ड्युटी ऍट हेड. ओके, काय म्हटलंय बघा, ड्युटी म्हणजे डी दिलंय तुम्हाला, ड्युटी ऍट हेड इज 80 हेक्टर पर क्युबिक फॉर खरीप सीझन. खरीप सीझन साठी ड्युटी किती दिलेली आहे, 800 हेक्टर पर क्युबिक, आणि रब्बी साठी दिलेली आहे 1700 हेक्टर पर क्युबिक. So duty is given for Kharif as well as Rabi season. आपल्याला डिस्चार्ज काढायला सांगितलेलं आहे. ओके, सो फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन द गिवन डाटा. गिवन डाटा काय दिला आपल्याला, क्रॉस कमांड एरिया दिलेला आहे तुमचा. कल्चरेबल कमांड एरिया तुम्हाला किती सांगितलेलं आहे, 80% ऑफ ग्रॉस, सॉरी 85% ऑफ ग्रॉस. ओके, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. सो कल्टिवेबल एरिया किती येईल बघा, कल्टिवेबल म्हणजे कल्चरेबल कमांड एरिया. Okay, that is equal to 85% of 80,000 hectare. 85% म्हणजे काय, 85 divided by 100, that is 0.85 येईल तुमचं. ओके, सो 0.85 into 80,000. ओके, हे 85% म्हणजे काय असणार तुमचं, 80 divided by 100, सॉरी 85 divided by 100. 0.85 येईल तुमचं.
0.85 into this क्रॉस कमांड एरिया. ओके, सो कल्चरेबल किती येईल तुमचा एरिया बघा 68,000 हेक्टर येईल. ओके, येते का बघा चांगलं शिकून घ्या जवळ. सो आता आपल्याला काय एरिया फॉर खरीप आणि रब्बी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आपल्याला, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन फॉर खरीप सीझन इज 30%. ओके, जो काय तुमचा कल्चरेबल कमांड एरिया आलेला आहे किती आलाय 68,000. याच्यात 30% तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, फॉर खरीप सीझन. सो खरीप सीझन साठी किती एरिया येईल बघा 68,000च्या 30%. ओके, म्हणजे किती येईल 20,400 हेक्टर तुम्हाला अंडर खरीप तुम्हाला लागवड करता येईल. ओके, आणि फॉर रब्बी सीझन साठी काय सांगितले 60%. ओके, सो कल्चरेबल केमनच्या 60% किती येणार बघा 68,000च्या 60%. 60% म्हणजे 0.60 मल्टिप्लाय करा किती एरिया येतोय बघा 40,800 हेक्टर येईल. ओके, सो दिस इज व्हॉट एरिया फॉर खरीप अँड रब्बी. ओके, आता तुम्हाला काढायला काय सांगितलंय डिस्चार्ज. आता डिस्चार्ज साठी हा एक फॉर्म्युला तो सगळ्यांनी लिहून घ्या कुठतरी. ओके, व्यवस्थित. दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ज्यावेळेस तुम्ही डिस्चार्ज कॅल्क्युलेट करत असता त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. डिस्चार्ज इज इक्वल टू व्हॉट एव्हर एरिया. ओके, फॉर दॅट पर्टिक्युलर सीझन. कुठल्या त्या सीझन आता खरीप असेल तर खरीप साठी जो काही एरिया असेल. ओके, एरिया डिवायडेड बाय ड्युटी. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळेजण. ओके, डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया अपॉन ड्युटी. आता इथं तुम्हाला ड्युटी त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. ओके, एरिया तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे जस्ट फॉर खरीप आणि रब्बी साठी. ओके, सो डिस्चार्ज पहिल्यांदा खरीप साठी कसा काढणार बघा, डिस्चार्ज रिक्वायर्ड फॉर खरीप काय असणार आहे, एरिया अंडर खरीप येणार तुमचा डिवायडेड बाय ड्युटी फॉर खरीप सीझन. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे हेड ऑफ द कॅनल. ओके, find the discharge required at head of the canal if duty at head is 800 hectare per cubic for kharif season. So duty दिली तुम्हाला खरीप सीझन मध्ये 800 हेक्टर पर क्युबिक. ओके, put this value in this formula. ओके, एरिया तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे खरीपचा 20,400 भागिले तुमची ड्युटी. ओके, तुम्हाला काय भेटेल डिस्चार्ज रिक्वायर्ड फॉर खरीप. ओके, इन खरीप. सो इन खरीप तुमचा येईल डिस्चार्ज 25.5 क्यूमेक और मीटर क्यूब पर सेकंड. ओके, यू कॅन से. सो दिस इज व्हॉट डिस्चार्ज रिक्वायर्ड इन खरीप 25.5 मीटर क्यूब पर सेकंदाला तुम्हाला डिस्चार्ज द्यावा लागेल खरीप सीझन साठी. ओके, आणि रब्बी साठी किती येईल बघा, तुमचा रब्बीचा एरिया आला होता 40,800 म्हणजे 40,800 हेक्टर्स डिवायडेड बाय ड्युटी किती दिली तुम्हाला बघा रब्बी सीझन साठी 1700 हेक्टर पर क्युबिक ड्युटी दिलेली आहे. सो 40,800 भागिले 1700. ओके, सो डिस्चार्ज रिक्वायर्ड इन रब्बी विल बी 24 क्युमेक दॅट इज मीटर क्यूब पर सेकंड. ओके, कसं लिहू शकतो क्युमेक्स लिहा किंवा मीटर क्यूब पर सेकंड. ओके, सो दिस इज व्हॉट डिस्चार्ज फॉर खरीप अँड रब्बी. ओके, आता याच्यामधला जो काय मॅक्झिमम डिस्चार्ज येईल दॅट विल बी द युअर डिझाईन डिस्चार्ज. ओके, सो यातला मॅक्झिमम कुठला तुमचा बघा 25.5 हा मॅक्झिमम. सो खाली तुम्ही एक स्टेटमेंट लिहायचं आहे, दस वॉटर रिक्वायरमेंट इज मोर इन खरीप दॅन in Rabi season. Hence, the canal must be designed to carry the maximum discharge so 25.5 cubic or you can say meter cube per second. Okay, मला लक्षात येते का सगळ्यांच्या, या दोन्ही मध्ये जी काय मॅक्झिमम व्हॅल्यू असेल that should be considered while designing the canal. ओके, हेड ऑफ द कॅनल साठी तुम्हाला एवढा डिस्चार्ज ठेवावा लागेल. ओके, 25.5 क्युमेक साठी तुम्हाला. आवाज येतोय का रे सगळ्यांना, नेटवर्क मधूनच जाते आवाज येतोय का सगळ्यांना? होय होय येतोय. ओके, येतोय ना. ओके, सो दिस इज व्हॉट how to calculate the discharge. Okay,
ज्यावेळेस तुम्हाला एरिया आणि ड्युटी दिली असेल तर यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया अपॉन ड्युटी. फक्त एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे फॉर पर्टिक्युलर सीझन. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिले असतं व्यवस्थित फक्त वाचावं लागेल तुम्हाला किती पर्सेंट घ्यायचा. ग्रॉस कल्टिवेबल एरिया किती 85% दिलाय ग्रॉसच्या. ते कन्वर्ट करून घेता आला पाहिजे आणि एरिया अंडर खरीप आणि रब्बी. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. त्याचे डिस्चार्ज पण देतात ड्युटी काढायला सांगतात. ड्युटी काढताना एरिया डिवाइडेड बाय डिस्चार्ज करायचा म्हणजे फॉर्म्युला सेमच वापरायचा. डिस्चार्ज काढायला होतात कधी कधी ड्युटी डिस्चार्ज सांगितलंय. ओके. नंतर आपण सगळे सांगा मला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. Somebody has to reply. ओव्हर दिस प्रॉब्लेम लिहून झालं का सगळ्यांचं?
Next problem. सेम प्रॉब्लेम है, वैल्यू चेंज है, चेंज आहेत व्हॅल्यूज. घरी सोडवा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम लिहून घ्या. ते 85% होतं, इथं फक्त 80% आहे. Same problem is there. ओके, जिथे 85% आहे तिथे फक्त 80% आहे. ओके, एवढा चेंज आहे. ओके, तेवढा चेंज करा आणि ते सोडवा प्रॉब्लेम नंतर. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. Take this problem. प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा. प्रॉब्लेम वाचतो मी. An area irrigated by a distributary is 240 hectares. Okay. Distributed system मध्ये काय कॅनल असेल काय असेल ते. Okay. Is 240 hectares, out of which 140 hectares is ज्वार, or you can say खरीप. Okay. ज्वारी खरीप सीजन मध्ये केली जाते, त्यामुळे त्याला ब्रॅकेट खरीप दिलेलं आहे. And 100 hectares sugar cane. शुगर केन हे तुमचं काय असणार आहे, कुठल्या सीझन मध्ये येईल? पेरेनियल और एन्युअल. व्हेरी गुड. ओके, सो यू हॅव टू रिमेंबर द बेस पिरियड फॉर इट. इफ डेल्टा फॉर ज्वार इज, ओके, डेल्टा दिलाय त्या 45 सेंटीमीटर, ओके, 45 सेंटीमीटर, अँड दॅट फॉर शुगर केन इज 180 सेंटीमीटर. ओके, शुगर केन साठी 180 सेंटीमीटर दिलाय,
ज्वारीसाठी 45 सेंटीमीटर डेल्टा दिलेला आहे. ओके, सो ॲव्हरेज ट्रान्झिट लॉसेस ड्युरिंग खरीप आर, त्याला ते ट्रान्झिट लॉस दिलेले आहेत त्यांनी. खरीप सीझन मध्ये 20% अँड अॅन्युअल ट्रान्झिट लॉसेस दॅट इज फॉर शुगर केन. अॅन्युअल म्हणलं का शुगर केन झालं तुमचं. ओके, सो अॅन्युअल ट्रान्झिट लॉसेस आर 40%. ओके, सो कॅल्क्युलेट द ड्युटी ऑफ ईच क्रॉप ॲट द हेड ऑफ डिस्ट्रीब्युटर. तर तुम्हाला कॅपिटल डी कॅल्क्युलेट करायचंय. डी, ओके, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे डेल्टा. ओके, आता बी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. खरीपसाठी तुम्ही किती घेणार बघा. बेस पिरियड खरीपसाठी 120 to 123 याच्यामध्ये कुठलेही घेऊ शकता तुम्ही व्हॅल्यूज. ओके, सो यू हॅव टू टेक एनी वन व्हॅल्यू. ओके, फॉर खरीप सीझन. ओके, आणि शुगर केन साठी किती घेणार 360 डेज. ओके, सो कुठला फॉर्म्युला यूज करणार तुम्ही. डेल्टा इज इक्वल टू, आवाज येतो ना सगळ्यांना. इंटरनेट कनेक्शन बघून जात आहे. आवाज येतोय का सगळ्यांना. Yes. Okay. So use this formula. Delta is equal to 8.64 B by D. Okay, where delta is what your delta is given. Okay, so B is you can calculate B. So you have to calculate D. So D is equal to D is left side la gaya. Okay, right side la delta gaya. So D is equal to B by, or you can say B into 8.64 divided by delta. Okay, पहिल्यांदा ज्वारीसाठी कॅल्क्युलेट करा. ज्वारी म्हणजे खरीप सीझन साठी. ओके, फॉर ज्वार यू कॅन टेक बेस पिरियड हिअर 120 घेतलाय, तुम्ही 123 पर्यंत घेऊ शकता. सो यू कॅन टेक 120 बेस पिरियड फॉर ज्वार. ओके, सो एरिया अंडर ज्वार विल बी व्हॉट, त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 140. हॅलो, हॅलो, ओके, ज्वारीसाठी बेस पिरियड 120 घेतलेले आहे. ओके, सो एरिया अंडर ज्वार विल बी गिवन टू यू इन द प्रॉब्लेम दॅट इज 140 हेक्टर्स. ओके, आता डेल्टा दिलेला आहे तुम्हाला 45 सेंटीमीटर. ओके, यू हॅव टू कन्वर्ट इन टू मीटर. ओके, 45 डिवाइडेड बाय 100 काय असेल ते 0.45. ओके, so D will be what, B by delta into, put these values. बेस पिरियड तुम्हाला 120, डेल्टा आहे 0.45 into 8.64. ओके, you will get ड्युटी. ओके, ड्युटी किती येते बघा तुमची 120 into 8.64 divided by 0.45. लास्ट लिहून झाले का पाठीमागचं असेल तर लिहून घ्या फास्ट. स्क्रीन दिसते का सगळ्यांना. Screen is visible or not? Yes, sir. Okay. So
duty you can calculate by putting these values 120 by 145 into 8.64. Okay, so you will get duty. काय येते का सगळ्यांची? 2304 हेक्टर पर क्यूबिक येते का बघा. येते सर. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये त्याने ट्रान्झिट लॉस दिलेला आहे 20%. ओके, तो लॉस तुम्हाला इथे कन्सिडर करावा लागेल. ओके, 20% लॉस तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. म्हणजे किती व्हॅल्यू घेणार बघा तुम्ही. जे काही तुमचा आन्सर आलेला आहे 2304, याचे 80% तुम्हाला घ्यावं लागेल. 20% लॉस झाले म्हणजे ड्युटी किती असणार आहे बघा. 20% लॉस म्हणजे 80% करावा लागेल आलेल्या ड्युटीचा. सो 2304 गुणिले 80% म्हणजे किती 0.8 ने गुणावं लागेल. यू विल गेट द एक्झॅक्ट ड्युटी ऑर ड्युटी ॲट द हेड of the distributor, that will be 1843.20 hectare per cubic. Okay, आता इथे लॉस दिला नसेल तर हायस्ट आन्सर लिहायचं. तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लॉसेस दिलेले आहेत. ओके, इथे दिलेलं आहे ऍव्हरेज ट्रान्झिट लॉस ड्युरिंग खरीप. ओके, 20% खरीप सीझन मध्ये दिलेला आहे आणि अॅन्युअल ट्रान्झिट लॉस दिलाय तुम्हाला 40%. ओके, ज्यावेळेस तुम्ही शुगर केन साठी काढणार आहे ड्युटी, ओके, त्यावेळेस तुम्हाला हा अॅन्युअल ट्रान्झिट लॉस घ्यावा लागेल 40%. ओके, सो ड्युटी किती येते बघा खरीप सीझन साठी. आफ्टर कन्सिडरिंग द 20% लॉस, ओके, दॅट इज 1843.120 हेक्टर पर क्यूबिक. दॅट इज द ड्युटी रिक्वायर्ड इन खरीप सीझन. ओके, सेम अकॉर्डिंगली यू हॅव टू कॅल्क्युलेट फॉर शुगर केन. ओके, शुगर केनचा बेस पेड तुम्हाला माहित पाहिजे आहे. त्यासाठी तक्ता पाठ करा सगळेजण. सो फॉर शुगर केन बेस पेड विल बी 360 days. ओके, एरिया अंडर तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. एरिया अंडर शुगर केन 100 हेक्टर दिलेला आहे. ओके, एरिया अंडर शुगर केन 100 हेक्टर आहे. शुगर केनचा बेस पेड 360 आहे. पुट दिस व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. दॅट इज ड्युटी इज इक्वल टू B into 8.64 divided by delta. ओके, सो शुगर केनचा डेल्टा तुम्हाला 180 सेंटीमीटर प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. कन्वर्ट इट इंटू मीटर, दॅट इज 1.8 मीटर. ओके, पुट दिस व्हॅल्यूज, यू विल गेट द ड्युटी फॉर शुगर केन 360 गुणिले 8.64 भागिले 1.8. यू विल गेट द ड्युटी फॉर शुगर केन. येते का बघा आन्सर सगळेजण. 1728 हेक्टर पर क्यूबिक. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला परत लॉस दिलेला आहे त्यांनी, अॅन्युअल लॉस, ट्रान्झिट लॉस. ओके, तो कन्सिडर करावा लागेल तुम्हाला. 40% लॉस जर केला कन्सिडर, ओके, तर ड्युटी तुमची किती बघा. जे काय तुमचा आन्सर आलेला आहे ड्युटीचा त्याच्या 60% घ्यायचं. ओके, 40% लॉस कन्सिडर केल्यानंतर. सो 100 मायनस 40, दॅट इज 60% राहतं तुमचं. ओके, कसं घेतलंय लक्षात येते का सगळ्यांच्या. 60% कसं घेतलंय ते. टोटल तुमचं 100 असतं. 100 मधून 40% लॉस जर त्यांनी सांगितलं असेल तर 100 वजा 40 करायचं. ओके, किती पर्सेंट राहतं तुमचं 60. सो 60% ऑफ दिस जे काय तुमचा आन्सर आलेला आहे ओके ड्युटी, त्याच्या 60% तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. ओके, सो ड्युटी विल बी व्हॉट 60% ऑफ दिस. सो 1728 into 60 by 100, that is 0.6. हे तुमचं actual duty at the head of this distributor. Okay, so this is the duty for sugar cane. Okay, so this is what they are asking. Calculate the duty for kharif as well as sugar cane, or you can say ज्वार. Okay, ज्वार आणि sugar cane साठी तुम्हाला duty calculate करायला सांगितली. This is the way to calculate the duty. ज्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा.
सर्व सामान करून घेऊया. ओव्हर अटेंडन्स द्यायला सांगितले नाही मी. ज्याला लेफ्ट व्हायचं ते लेफ्ट व्हा. तसं आहे. Take next problem. What on this problem? तो प्रॅक्टिकल आपलं बघू एक मिनिट. प्रॅक्टिकल कुठलं घेता येईल हाच प्रॉब्लेम आहे. 120 360 120 1400.
लिहून घेतला प्रॉब्लेम सगळ्यांनी घेतला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम घेतला तुम्ही लिहून घेतलाच नाही अजून. तो लिहून घेतलेला प्रॉब्लेम ठेवा तसाच. प्रॅक्टिकल बघूयात आपण. प्रॅक्टिकल नंबर दॅट इज युअर 4. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 4 काय बघा तुमचा, एस्टिमेट क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट फॉर द गिवन डाटा. सॉफ्ट कॉपी मी पाठवतो तुम्हाला. थिअरी पार्ट यू कॅन राईट व्हॉट इज द क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट, ऑल दिस थिंग्स. ओके, ऑलरेडी थिअरी मध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, सो प्रॉब्लेम काय बघा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय. प्रॉब्लेम स्टेटमेंट असं दिले, द बेस पिरियड इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन अँड ड्युटी of various crops under a canal are given in the table below. Okay, and the reservoir capacity if the canal has 20% losses and reservoir has 12% losses. So आपल्याला इथं काय करायला सांगितलं त्यांनी, रिझर्वायरची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, आणि ते प्रॉब्लेम त्यांनी काय दिले बघा आपल्याला, नेम ऑफ क्रॉप्स दिलेले आहेत, ड्युटी दिलेली आहे त्या पर्टिक्युलर क्रॉपची, बेस पिरियड दिले आहे आणि एरिया पण दिलेला आहे. So accordingly we have to calculate the reservoir capacity. Okay, लिहून काय घेऊ नका, फक्त लक्ष द्या सगळेजण. तुम्हाला मी सॉफ्ट कॉपी पाठवतो, तुम्ही नंतर लिहून घ्या हा प्रॉब्लेम. ओके, आता हे तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5 6 5 टाइप्स ऑफ क्रॉप्स वेअर गिवन टू यू. त्याची ड्युटी दिलेली आहे, बेस पिरियड दिला आहे आणि एरिया. आणि आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी, रिझर्वायरची कॅपॅसिटी. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं बघा, कॅनलचा 20% लॉस दिला आणि रिझर्वायर हॅज 12% लॉसेस. ओके, फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, वॉटर रिक्वायरमेंट फॉर वीट. आता प्रत्येकाची वॉटर रिक्वायरमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. कशी करायची वॉटर रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट, ड्युटी दिली, बेस पिरियड दिला आणि एरिया दिलाय, त्याच्यावरून कसं फाइंड करणार तुम्ही, कशी काढणार वॉटर रिक्वायरमेंट. काढायची, सांगते. काढायची, वॉटर रिक्वायरमेंट कशी काढणार सांगा. ड्युटी एरिया दिलाय, बेस पिरियड दिलाय, याच्यावरून कसं काढणार सांगा. डिस्चार्ज कसं डिस्चार्ज काढता येईल का तुम्हाला याच्यावरून, गिवन डाटावरून येते का नाही. एरिया अपॉन ड्युटी. तुम्हाला एरिया दिलाय, ड्युटी दिलाय प्रॉब्लेम मध्ये, प्रत्येकाचा डिस्चार्ज तुम्ही काढू शकता इथं. सो वॉटर रिक्वायरमेंट फॉर वीट. ओके, पहिलं वीट आहे तुमचं. सो 1 by 1 यू कॅन गो. डिस्चार्ज रिक्वायर्ड फॉर वीट कसा असणार तुमचा, एरिया अंडर क्रॉप डिवाइडेड बाय ड्युटी. ओके, एरिया दिलाय तुम्हाला आणि ड्युटी पण दिलेली आहे. एरिया किती दिलाय बघा इथं, 400 दिलेलं आहे तुम्हाला. 4,000 दिलाय, 4000 भागिले तुमची ड्युटी 1800. ओके, यू विल गेट द डिस्चार्ज फॉर दिस वीट. ओके, सो कसं आहे ते बघा, 4000 भागिले 1800 दॅट इज 2.22 क्यूबिक मीटर क्यूब पर सेकंड. हे झालं डिस्चार्ज फॉर वीट. ओके, आता त्याची व्हॉल्यूम ऑफ वॉटर कसं काढणार बघा, आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ वॉटर काय असतो बघा, डिस्चार्ज इंटू नंबर ऑफ डेज और यू कॅन से बेस पिरियड त्याचा. ओके, जेवढा तुमचा डिस्चार्ज आहे त्या नंबर ऑफ डेला तुम्ही जर दिला
तर तुम्हाला व्हॅल्यूम भेटेल, किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर तुम्ही सप्लाय करणार आहे ते वीट साठी, बरोबर आहे का. डिस्चार्ज तुम्हाला माहिती आहे आणि नंबर ऑफ डेज तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. ओके, बेस स्प्रेड दिलेला 120. बेस स्प्रेडला जर मी त्या डिस्चार्जने गुणलं तर मला काय भेटेल, व्हॉट आय विल गेट, व्हॉल्यूम ऑफ वॉटर. volume of water. So very easy. So you put this, जे काय तुमचा डिस्चार्ज झालेला आहे इंटू बेस स्प्रेड तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. सो यू विल गेट व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर दॅट पर्टिक्युलर क्रॉप. म्हणजेच वीट साठी तुमचा हा व्हॉल्यूम भेटेल तुम्हाला. ओके, असं सगळ्यांसाठी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, नंतर आहे तुमचा राईस. राईस साठी सेम फॉर्म्युला वापरायचा. ओके, एरिया दिलाय तुम्हाला 3200. ओके, 3200 भागिले तुमचं हे काय असेल ते ड्युटी किती आहे 800. ओके, म्हणजे तुम्हाला काय भेटेल इथे डिस्चार्ज भेटेल आणि त्याच्यावरून तुम्ही व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करायचा. व्हॅल्यूम म्हणजे काय तर डिस्चार्ज इंटू नंबर ऑफ डेज ऑर बेस पिरियड. त्याला जर गुणलं तर मला व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर क्रॉप म्हणजे राईस साठी भेटेल. असं सगळ्यांची तुम्हाला काढून घ्यायचे. ओके, हे सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला पाठवते, हे तुमचं एक्सपेरिमेंट नंबर 4 असेल. ओके, हे सगळ्यांचं तुम्ही व्हॅल्यूम कॅल्क्युलेट केल्यानंतर लास्टला काय करायचं तुम्हाला, ऍट लास्ट यू कॅन टेक द ऍडिशन. ते जे काय सगळे व्हॅल्यूम तुम्ही कॅल्क्युलेट केले ऑल क्रॉपचे ची ऍडिशन करायची. मग तुम्हाला काय भेटेल, टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर ऑल द फील्ड्स ऑफ क्रॉप. ओके, हे झालं तुमचं टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड. पण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, काय तर दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी लॉसेस दिलेले आहेत. कॅनल आणि रिझर्वायर लॉस दिलेत का, काय जे असेल तर ते कन्सिडर करावं लागतं आपल्याला. ओके, सो टोटल व्हॉल्यूम काय केले बघा त्यांनी इथं, हे आलेलं तुमचं टोटल व्हॉल्यूम कशात आलेलं आहे, कशात येणार आहे, हे कशामध्ये येणार आहे, डिस्चार्ज कशामध्ये असतो तुमचा, मीटर क्यूब पर सेकंड. डिस्चार्ज क्युबिक मध्ये आहे म्हणजे मीटर क्यूब पर सेकंड आणि बेस पिरियड तुमचा डेज मध्ये, त्यामुळं क्युबिक डे मध्ये तुमचा आन्सर आहे. पण आपल्याला व्हॉल्यूम कशामध्ये काढायचं आहे, कशात काढतो आपण व्हॉल्यूम, मीटर क्यूब. क्यूब मध्ये कसं काढणार आता, डेजचं कन्व्हर्जन मी कशात करणार, सेकंड मध्ये करायचं. कसं होणार बघा, हे तुमचा आलेला आन्सर आहे टोटल व्हॅल्यूम एवढं. ओके, त्याचं मी सेकंड मध्ये करतोय म्हणजे 24 × 60 × 60. हे झालं माझं आन्सर कशामध्ये येईल, मीटर क्यूब मध्ये येईल. ओके, आणि हेच मला हेक्टर मध्ये आणायचं असेल तर काय करावं लागेल, हेक्टर मीटर मध्ये आणायचंय मीटर क्यूबचा आन्सर. 1 हेक्टर इज इक्वल टू किती असतं, 10⁴ काय असतं, काय असतं, मीटर क्यूब पर सेकंड. 1 हेक्टर इज इक्वल टू 10⁴ मीटर स्क्वेअर. सो मीटर स्क्वेअर यू टू टेक. ओके, सो इथं काय करावं लागेल बघा, आलेल्या आन्सरला कितीने भागावं लागेल, 10⁴ ने भागावं लागेल. ओके, सो यू विल गेट आन्सर इन हेक्टर मीटर. ते लक्षात बघा सगळ्यांच्या. ओके, हे मीटर क्यूब आहे, मीटर क्यूबला मीटर स्क्वेअरला हे काय होईल, मीटर कॅन्सल होईल, हे मीटर राहील आणि हेक्टरचं हेक्टर राहील. ओके, सो काय येईल आन्सर तुमचं बघा, 30,872 पॉईंट समथिंग येईल, हेक्टर मीटर मध्ये येईल आन्सर. ओके, आता तुम्हाला पुढे प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा, लॉसेस दिलेले आहेत तुम्हाला. ओके, पहिला लॉस दिले तुम्हाला कॅनल लॉस. त्याचा 20% लॉस आहे त्याच्यामध्ये. 20% लॉस मध्ये कसं घेणार तुम्ही, 20% लॉस आहे तुमचा आन्सर आलेला आहे, टोटल व्हॅल्यूम किती आलेला आहे, एवढा आलेला आहे. सो याच्यात 20% लॉस कॅनलचा घ्यायचा आपल्याला. सो काय करावं लागेल,
20% लॉस दिला असेल तर काय डायरेक्ट तुम्ही 100/80 करा. 100 मधून परत काय वजा करायचं तुम्ही इथं 20% वजा करायचं. 20% दिला असेल तर 20 म्हणजे किती येईल 80 येईल. सो 80% तुमचं कन्सिडर करावं लागेल कशाच्या ह्याच्या. ओके सो 100/80 केलं तर तुम्हाला डायरेक्ट काय भेटेल volume of water required at the head of the canal after considering the 20% loss. Okay, so this is the what actual तुमचं किती आलेलं आहे एवढं पण याच्यामध्ये 20% कॅनलचा लॉस होतोय तो तुम्हाला ऍड करायचा आहे. ओके ऍड केल्यानंतर तुमचं किती येईल बघा व्हॉल्यूम ऑफ वॉटर 38,590 येईल. ओके कॅनल लॉस 20% दिलेला आहे तो तुम्हाला ऍड करावा लागेल. ओके सो तो कसा ऍड केला तर मी इथं 100/80 डायरेक्ट मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतो त्याचा. ओके 1.25 ने जरी गुणलं तरी चालेल डायरेक्ट 20% मध्ये. ओके सो किती येतोय बघा तो 38,590 येईल तुमचा. हे झालं तुमचं टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड ऍट द हेड ऑफ द कॅनल आफ्टर कन्सिडरिंग द 20% कॅनल लॉस. ओके नंतर आहे तुमचा अजून एक लॉस तुम्हाला दिलेला आहे वाटतं रिझर्वायर लॉस. Okay, allowing 12% of reservoir loss, the storage capacity of the reservoir. Okay, 12% म्हणल्यानंतर काय येईल बघा इथं 100 वजा 12 करायचं. ओके किती येईल 88 येईल तुमचं. सो 88 आलं. सो काय करावं लागेल इथं तुमचं जे काय आलेलं आहे आन्सर टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ओके याच्या 12% रिझर्वायर लॉस आहे. ओके सो 12% म्हणजे कसं घेणार बघा 100 वजा 12 करायचं 88 येईल. सो 100/88 करायचं डायरेक्ट. ओके मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे हा तर किती येईल बघा 43,852 येईल. सो दिस इज व्हॉट टोटल स्टोरेज कॅपॅसिटी और व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन द रिझर्वायर. ओके आफ्टर कन्सिडरिंग द 12% लॉस. ते 12% लॉस तुम्हाला ऍड करायचा असतो याच्यामध्ये. ओके लॉस आहे म्हणजे काय करतो इथं आपण ऍड करतोय त्या रिझर्वायर मध्ये. ओके सो ऍक्च्युअल कॅपॅसिटी किती असणार आहे त्याची 43,852 हेक्टरमीटर एवढी कॅपॅसिटी त्या रिझर्वायरची असणार आहे. ओके ते लॉस कशामुळे घेतोय आपण प्रॉब्लेम मध्ये दिलेत तुम्हाला लॉसेस त्यामुळे ते लॉस कन्सिडर करतोय. दिले नसेल तर एवढंच आन्सर लिहायचं तुम्ही. ओके काय असेल ते सुरुवातीला आलेलं एवढं. ते लॉसेस कन्सिडर करायचे असतील तर तुम्हाला लॉसेस ऍड करायचे असतात. ओके सो दिस इज व्हॉट द युअर प्रॅक्टिकल नंबर 4. हे सॉफ्ट कॉपी मी याची तुम्हाला पाठवेल. ओके सगळ्यांनी लिहून काढायचं आहे प्रॅक्टिकल. लास्टला तुमचा रिझल्ट लिहावा लागेल तुम्हाला. याच्यात रिझल्ट दिलाय का नाही मला माहित नाही. दिलं नाहीये तर काय करायचं रिझल्ट लिहायचं टोटल स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ द कॅनल ऍज वेल ॲज हेड दोन्हीची पण सेपरेट लिहा रिझल्ट मध्ये. ओके कन्सिडरिंग द लॉसेस असं म्हटलं तरी चालेल. दिस इज व्हॉट युअर रिझल्ट. Okay, you note down in this experiment number 4. Okay. Experiment number 5 मध्ये तुमचा सेम प्रॉब्लेम आहे. तिथे तुम्हाला इंटेन्सिटी दिलेली आहे इरिगेशनची पर्सेंटेज मध्ये त्याच्यावर तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल. कळालं का प्रॅक्टिकल नंबर 4. शेअर करतो तुम्हाला हे. ओके प्रॅक्टिकल नंबर 4. थर्ड पण राहिले सर प्रॅक्टिकल टाकायला. एकदम टाकतो म्हणजे 3रा आणि 4था. शेवटचा प्रॉब्लेम लिहून घ्या.
चालू आहे. हम्म. या प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा, कॅल्क्युलेट स्टोरेज रिक्वायर्ड इन हेक्टर मीटर फॉर इरिगेशन द फॉलोइंग क्रॉप्स. तुम्हाला क्रॉप्स दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला स्टोरेज कॅपॅसिटी काढायची आहे. Consider reservoir loss 10% and canal loss 20%. इथं फॉर्म्युला लॉस तुम्हाला दिलेले आहेत. रिझर्वायरचा 10% आहे आणि कॅनलचा 20% आहे. क्रॉप्स तुम्हाला दिलेले आहेत, व्हीट, राईस, शुगर केन, कॉटन आणि अदर क्रॉप्स. ओके, पर्टिक्युलर बेस पिरियड तुम्हाला दिलेला आहे, ड्युटी दिलेली आहे आणि एरिया पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ड्युटी माहिती आहे, बेस पिरियड माहिती आहे, त्याच्यावरून डेल्टा तुम्ही काढू शकता. व्हॅल्यूम काय असतं आपलं, व्हॅल्यूम म्हणजे काय असतं, तुमचं फील्ड ॲज कन्सिडर करा. दिस इज द टोटल एरिया. एरिया आहे आणि याची डेप्थ असते ती कोणती, डेल्टा असते, राईट. काय लागणारी डेप्थ आहे त्याची. दिस इज व्हॉट युअर डेल्टा. हा एरिया, की ज्यावेळेस मी एरियाला डेल्टाने मल्टिप्लाय करेन त्यावेळेस मला काय मिळेल, टोटल व्हॉल्यूम भेटेल. व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर दॅट पर्टिक्युलर फील्ड. डेल्टा कॅल्क्युलेट करता येईल सगळ्यांना, करता येईल का सगळ्यांना डेल्टा. मला बेस पिरियड दिलेला आहे, ड्युटी दिलेली आहे, त्याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला डेल्टा कॅल्क्युलेट करता येईल. हे रिलेशन आहे आपल्याकडे डिराईव्ह केलेलं. हे रिलेशन डेल्टा इज इक्वल टू 8.64 b डिवाइडेड बाय d. बी माहिती आहे, डी माहिती आहे, त्याच्यावरून सगळ्याचे डेल्टा तुम्ही काढू शकता. का. Yes, sir. सो एरिया माहिती आहे तुम्हाला सगळ्यांचा, डेल्टा सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट केले, त्याच्यावरून तुम्हाला सगळ्याचं व्हॅल्यूम तुम्हाला निघून जाईल डायरेक्ट. ओके, व्हॅल्यूम म्हणजे काय असतं, एरिया इंटू डेप्थ. जर मल्टिप्लाय केलं तर मी आय विल गेट द व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू, व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर दिस पर्टिक्युलर फील्ड. सो तुम्ही डेल्टा काढून घ्या, नंतर अकॉर्डिंगली व्हॅल्यूम काढा. व्हॅल्यूम म्हणजे काय, एरिया इंटू दिस डेल्टा, दोघांचं मल्टिप्लिकेशन, एरिया इंटू डेल्टा. यू विल गेट द व्हॉल्यूम ऑफ ईच क्रॉप. ओके, तर सगळ्याची ऍडिशन तुम्हाला करायची आहे, टोटल व्हॉल्यूम भेटेल तुम्हाला. ओके, टोटल व्हॉल्यूम काढल्यानंतर तुम्हाला तुम्ही कन्सिडर करायला सांगितलंय 10% लॉस रिझर्वायरचा, कॅनलचा दिलेला आहे 20%. ओके, डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला टाकू शकता, टोटल व्हॉल्यूम रिझर्वायर कॅपॅसिटी, टोटल व्हॉल्यूम अपॉन 1 फॉर्म्युला आहे, 1 मायनस रिझर्वायर लॉस इंटू 1 मायनस कॅनल लॉस.
डायरेक्ट घेतलं तरी चालेल किंवा आपण जे मगाशी सोडवलं होतं प्रॉब्लेम त्याप्रमाणे घेतलं तरी डायरेक्ट चालेल. कुठलाही एक फॉर्म्युला वापरा तुम्ही. मगाशी सांगितल्याप्रमाणे सोडवलं तरी चालेल. तो पहिल्यांदा काय करणार, कॅन्युलस 20% घ्यायचा. 20% घ्यायचं 28,109 म्हणजे काय करणार, 28,109 गुणिले 100 भागिले 80 करायचं. तुम्हाला काय होईल, काय भेटेल तुम्हाला, आफ्टर कन्सिडरिंग कॅन्युलस तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर भेटेल. जे काय आन्सर येईल त्याच्या परत काय करायचं, तुम्हाला 10% घ्यायचं आहे रिझर्वायर लॉस. ओके, 10% म्हणजे किती घेणार, जे काय आन्सर येईल कन्सिडरिंग कॅनल लॉस आन्सर येईल त्याच्या 10% म्हणजे काय करणार, 100 भागिले 90 करायचं. दिस इज वॉट टोटल काय भेटेल तुम्हाला, स्टोरेज. ओके, स्टोरेज कॅपॅसिटी भेटेल तुम्हाला. दिस इज वॉट हाऊ टू सॉल्व. हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरला तरी चालेल. टोटल व्हॉल्यूमचं जे काय आलं इथे डिवाइडेड बाय 1 मायनस रिझर्वायर लॉस. रिझर्वायर लॉस तुम्हाला किती दिलेला आहे तिथं, 10% म्हणजे 0.1 घेतलेला आहे. कॅनल लॉस किती घेतलेला आहे, 20%. सो 1 मायनस करायचं. ओके, 100 मधून आपण वजा करतोय ना, सो इथं पॉईंट मध्ये घेतले त्यामुळे 1 मायनस 0.2 आणि इथं 1 मायनस 0.1 घेतलेलं आहे. डायरेक्ट जरी असं सोडवलं तरी चालेल. दिस इज वॉट हाऊ टू कॅल्क्युलेट द रिझर्वायर कॅपॅसिटी. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघूयात नेक्स्ट लेक्चरला. सो सगळ्यांना अटेंडन्स द्या मला. तिसरं आणि एक्सपेरिमेंट आहे ते आपण करतो. ओके, 3 to 5 आहे ऍक्च्युली. 5वा एक्सपेरिमेंट आपण बघूयात नंतर. 5वा एक्सपेरिमेंट सेमच आहे, फक्त थोडंसं इंटेन्सिटी गिव्हन आहे तो थोडासा वेगळा दिलेला आहे. प्रॅक्टिकल मी आज अपलोड करतोय 3 ते 5. यू कॅन नोट डाऊन, राईट डाऊन दिस प्रॅक्टिकल्स triple P pages. Okay. हा प्रॉब्लेम आहे तो मगाशी तुम्ही लिहिला असेल पण होमवर्क साठी घ्या. काय वाटलं स्क्रीनशॉट घ्या हा प्रॉब्लेमचा. You can solve it for this as a homework.